जय भीम, जय शिवराय, जय लहुजी, जय अण्णा, जय आदिवासी. काय बंधू, काय कमेंट आहे बाई. आमच्या कमरेला झाडू नव्हता का आमच्या गळ्यात गाडगं नव्हतं, ही एक अफवा आहे आणि ती पसरवली गेली. आमच्यासोबत असं कधी झालेलंच नाही. काय बंधू, काय कमेंट करतोस? म्हणजे तू आता वज्रमुठीतला झालास का? आणि आमच्यासोबत असं कधी झालेलंच नाही. काय बोलतो दाद्या, काय लिहितो, इतिहास सांगतोय. भारतरत्न, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 18 तास केलेला अभ्यास सांगतोय आणि तू असा सहज बोलून जातोय. चिपट्यात, कोळव्यात, आटव्यात चहा प्यानारा तू, कांड्यावर बसून झेलून भाकरी खाणारा आपण, आणि असं लिहित आहे. थोडीशी लाज बाळगा. अरे अथांग हा जो विश्व आहे, हे जे निळं आभाळ आहे ना, ते बाबासाहेब आहेत आणि तू घरात बसलेल्या छतापुरताच आहेस. छत तुझी दुनिया झाली. बाहेर निघ आणि बघ बाबासाहेब कोण आहेत ते. सहज बोलायचं, काही पण कमेंट. आमच्यासोबत असं झालं नाही. म्हणजे तुम्हाला जे धोतर घालायचं का त्याला पण ठिगळं होते, त्याच्यात पण बचा वाव होत्या, आणि तो आता पुढारी झालायस. म्हणजे कसं झालं माहिती का, मांजरीनं उंदरं खाल्ले 100 आणि देवाच्या दर्शनाला लावलाय नंबर. मी नाही देवा जिबिकून झालं, असं बोलायला लागलास तू. काय बोलतो दादा, काय कमेंट करतोस? बरं, असा कोणचा श्रीमंत आपल्या समाजात पुढारी आहे रे, जेवढे बॅनर, गाड्या, मोठमोठे मोर्चे एवढा खर्च करायला लागलाय? विचार करायची गोष्ट आहे. पुढारी समाज सुधारणारा असावा, समाजाला अंधाराकडे नेणारा नसावा. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रात्रात 18 तास अभ्यास केला. माझा समाज, अडाणी समाज बाहेर निघावा, तळागाळातला, मातीतला, असा रुतल्याला, किड्यात, नालीत जगणारा समाज माझा बाहेर यावा, म्हणून त्यांना आटोकाट प्रयत्न केले. आणि आज तुम्ही असं चौकामध्ये जे तुमच्या हातात माईक दिले, माईक कळतंय का तुला माईक कुणामुळं आले? प्रत्येक गोष्टीत जगताय, उठताय, बसताय, श्वास घेताय, विचार करताय, ह्या सगळ्या गोष्टीवर बाबासाहेबाचे उपकार आहेत. आज जे लिहायला पेन, मला कमेंट करायला जे पेन, तू शब्द टाईप करतोस ना, त्याच्यावर सगळ्या बाबासाहेबाचे उपकार आहेत. थोडं विचार करा. काय बोलताय? मला ओढायचं यायचं नव्हतं, पण तुम्ही डायरेक्ट पितावर, परमेश्वरावर, आपला देव आहे तो, त्याच्यामुळे आपण जगतोय, देवच म्हणावं लागेल, आणि त्याच्यावर टीका करताय. परत मी शांत राहावं अशी मला कमेंट करताय. नको बोलू मी. डायरेक्ट, अरे चुलीपाशी भाकर भाजी करून खाणारं स्त्री मी, पण तुम्ही डायरेक्ट माझ्या सगळ्या विश्वावरच हात घालायला लागलात आणि परत म्हणताय की बोलू नका. आमच्यासोबत असं घडलं नाही. थोडंसं लाजा. काय बोलताय? एवढा खर्च आहे, कोण एवढा मोठा पुढारी आपल्यात पैशावाला आहे रे, हे सगळं करायला लागलाय? सगळ्या समाजाला, सगळ्याला कळून चुकतंय. समाज अडाणी आहे, त्याचा फायदा घेऊ नका. असं म्हणतात जातीसाठी माती खावा, पण आपला पुढारी पैसा खायला लागलाय आणि समाजाला अंधाराकडे घेऊन चाललाय. असल्या पुढाऱ्यासाठी काय गु खावा का? जातीसाठी माती असल्या पुढाऱ्यासाठी काहीच नाही खावा, ह्याला फक्त चेपलं द्यावा. अरे इतिहास लिहायला बुद्धी लागते, घडवायला धैर्य लागतं. बुद्धी, धैर्य, जिद्दी, चिकाटी, एकनिष्ठा, हे सगळं ज्या माणसा होते का, त्या माणसाला महान मानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. काटा येतो अंगावर ह्या शब्दाने. तुम्ही चांगलाय निघालाय जगाला, सूर्याला हात घालाय निघालाय. हात भासतील, टुनटुन टुनटुन उड्या मारून शांत व्हा. समाजासाठी प्रबोधन करा. समाज बाहेर कसा येईन ह्याच्यासाठी तजवीज करा. लागले जाऊन बघा, घरं सध्या नाही तुमच्या लोकायला राहायला, आपल्याला. माझा व्हिडिओ चालू, घरं लागले इतिहास सांगायला. बाय आमच्यासोबत घडलं नव्हतं ग का? कुणी सांगणार घरात? आजी म्हातारी कुणी नाही का? बाबा चिपट्यात चहा पित होतो आम्ही म्हणून. हर बाय मन झाले भीमाला तुम्ही मनात तुमच्या चोरारा. बैमान झाले भीमाला तुम्ही मनात तुमच्या चोरारा. भीमाची भाकरी खाऊन तुमच्या अंगात आलाय जोरार. श्वास जो घेताय तो भीमाचा हाय उपकार. श्वास जो घेताय तो भीमाचा हाय उपकार. जय भीम, जय भीम.